मला काही आवडलेलं नाहीये तुम्ही मला असं न सांगता जाणं. ए स्वीटू, हा हे बघ. स्वीटू ओ मला बहुतेक तुझा बघ त्याला काय हवंय. आम्ही ठेवतो. आम्ही पोचलोय घरी म्हणजे पोचूच आता. हा टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग. कसं आहे? काय आहे हे? हे आपल्या ज्युनियर खानविलकर साठी एक ज्युनियर हाऊस आहे. छान आहे ना? हे बघ चल आता तू मला हे घालायला मदत कर. ओके हा ही बाजू तुझ्याकडे. ऑलराईट. आता हळूहळू खाली घ्या. कसं वाटतंय? मस्त, एकदम मस्त. मला असं वाटतंय पटकन भातुकली लावूया आणि स्वयंपाक करायला घेऊया. हो हो आणि मला तुझ्या हातचा मस्त स्वयंपाक हवा आहे. भूक लागली. पण पटकन खाऊन घ्या कारण मला नंतर अख्खं घर आवरायचंय, नीट सगळं लावून ठेवायचंय. ऑफकोर्स तू आवरणार आहेस आणि मग मी मस्त इथे अंथरूण घालणार आहे, पंखा लावणार आहे आणि तुला असं उशीत घेऊन तुझ्या बरोबर मस्त असं पडणार आहे कारण तू दमून आली असतील ना. आणि मग तुझ्याशी गप्पा मारत मारत त्या चंद्राकडे बघणार आहे. किती छान वाटतं ना असं. हो खूप छान वाटतं. आणि छोटस घर तुझ्या आणि माझ्या प्रेमामुळे किती मोठा महाल वाटतो ना. घर छोटस असलं ना तरी मन मोठी असावी लागतात ना. हो येस, मन मोठी आहेत आपली. खूप मोठी. येस. तुला माहिती माझ्या मनात काय काय? स्वीटू स्वीटू और सिर्फ स्वीटू. स्वीटू बाय. मी काय म्हणते बाळ काही डायरेक्ट खेळायला नाही लागत. आधी रांगायला लागतं, मग चालायला लागतं, मग खेळायला लागतं. तू आतापासूनच एवढं सगळं कशाला आणलंस? बाळाचे वडील आहेत ना त्यांच्यासाठी आणलंय. मग त्यांना सुद्धा खेळायला नको का काहीतरी? अगं बाळाच्या आधी पहिले वडिलांनी खेळून बघायचं काय काय कसं कसं आहे आणि मग ते बाळाने खेळायचं. म्हणून त्यांच्यासाठी आणलंय ते. I'm too excited, that's all. Sweetu, I love you. I love you and Junior Khanvilkar. आणि तुझ्या बरोबर अशी इथे मस्त जी वॉर्मथ मिळते मला ती एन्जॉय करायची आहे मला. I love you and Junior. I love you too. स्वीटू अगं इथे का उभी आहेस? कुणाची वाट बघतेस? मालविका ताई. उशीर झालाय खरं तिला ह्याला, पण ती लहान नाहीये, येईल ती. हा चल हो चलचे झाले चल. हो काय ग शकू, मालविका दिसत नाहीये. आज जेवायचं नाही का तिला? रॉकी हाँ कुठे आहे मालविका? मेरे को नहीं मालूम. नाही दिसली ती कुठं. मे बी मैत्रिणीकडे गेली असेल. शकू काय विचारलं मी तुला? डॅडी तुम्हाला भाजी हवी अजून? मी आणू का काही? अजून तुम्हाला काही हवंय का? मी नको शकू, मी तुझ्याशी बोलतोय. हेलो आ गई बेबी. मालविका ताई या ना बसा. तुम्हाला काय वाढू? मी मला माफ कर ताई. काय करताय तुम्ही? आय एम सॉरी. मला मान्य माझं चुकलं पण इतकी मोठी शिक्षा नको देऊस मामा मला प्लीज. आई काय काय सॉरी? काय झालं? कसली शिक्षा? ओम तू प्लीज याच्यामध्ये पडू नकोस. काय ना माझा राग अनावर झाला ना की मी वाटेल तसं बोलते.
म्हणजे माझे इंटेन्शन चांगले असतात, मला जे काही सांगायचं त्यात तथ्य असतं, पण ऐकू येतात ते शब्द आणि बोचतात ते सुद्धा शब्दच, घाव घालतात ते सुद्धा शब्दच असतात. क्या हुआ? कुछ हुआ है क्या? हे सगळं काय चाललंय मला कोणी सांगेल का? काय झालंय ना डॅडी, मी मगाशी रागाच्या भरात वाटेल ते बोलले स्वीटूला, तिला वाईट वाटलंच असणार, रागही आला असणार माझा. फक्त ती रिॲक्ट नाही झाली, मम्मा रिॲक्ट झाली. मम्मा मला वाटेल ते बोलली. हे रागाच्या भरात आमचा वाद वाढला, भांडण वाढलं आणि मग मी घरातून. तू घरातून निघून गेलीस? हो, म्हणजे मी किती वाईट मुलगी असले, किती वाईट माणूस असले ना, तरी मम्मानी सांगितलेलं डावलू नाही शकत ना, तिचं ऐकावंच लागेल. म्हणून मग मी घरातून निघून गेले, कारण आमच्यात मोठं भांडण झालं, वाद झाले, मतभेद झाले, आरडाओरडा झाला. पण तुम्ही का वादावादी करताय? प्लीज, आता आपल्या घरात एक बाळ येणार आहे आणि त्यात स्वीटूला आनंदी राहणं गरजेचं आहे, तिला स्ट्रेस फ्री राहणं गरजेचं आहे. डॉक्टरांनी सांगितलंय तिला जर स्ट्रेस आला तर त्या बाळाला त्रास होणार आहे. तुम्ही प्लीज जरा स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवा थोडे दिवस सगळ्यांनी. काय बोलतोय? ओम भाई, आपको ये डॉक्टर ने बोला? हो. स्वीटू, मला यातलं काही का नाही सांगितलं? मग घरात कोणालाच नाही सांगितलंच आहे आणि आज माझ्यामुळे तुला त्रास झाला. नाही ताई, तुला स्ट्रेस आला. नाही नाही, मला शिक्षा मिळालीच पाहिजे. ताई तुम्ही ताई, प्लीज प्लीज ताई ताई, मग याच्या पुढे ना तू अजिबात स्ट्रेस घ्यायचा नाही. तू अजिबात तू टेन्शन घ्यायचं नाही. कुठल्याही प्रकारचं टेन्शन आलं लगेच बोलून मोकळं व्हायचं नाही, तर तुला आणि तुझ्या पोटातल्या बाळाला. मालविका ताई, तुला आणि तुझ्या पोटातल्या बाळाला सांभाळायला 24 तास मला घरात नाही करावं लागणार, तुझ्या मागे मागे करावं लागेल. तुला हसवण्यासाठी, बाळाला हसवण्यासाठी, त्याला खेळवण्यासाठी मला सतत तुझी काळजी घेत इथेच राहावं लागेल. त्यामुळे तू कुठलाही स्ट्रेस घ्यायचा नाही. काय कळलंय ना तुला? मालविका ताई, काहीही गरज नाही या सगळ्याची. मला दोघांना एकदाही मला सांगावंसं वाटलं नाही. आई प्लीज, तुला आता कळलंय? ओके प्लीज, मग आता अजून स्ट्रेस देऊ नकोस तिला. अरे पण ओम बास. मावशी, एवढ्या अशा छोट्या गोष्टींवरनं काही मला लगेच स्ट्रेस येत नाहीये. हा, त्यामुळे प्लीज आपण हा विषय आता झालाय, आपण इथे मिटवूया प्लीज. कोणीही याबद्दल आता काही बोलणार नाही. आपण जेवून घेऊया सगळे. चला चला मालविका ताई. म्हणजे मी घरात थांबू ना? हो ताई, तुम्ही. मावशी चला, मालविका ताई चला जेवून घ्या प्लीज. बेबी तुम ये लो. हात धो. नहीं, हेलो. नाही, अरे आता फक्त एकमेकांकडे बघत राहणार आहात? ते बाळाला भूक लागली की काही खायला घालणार आहात? ओम, डॉक्टरांनी सांगितलेली गोष्ट तुला सगळ्यांसमोर बाहेर सांगायची काय गरज होती? त्यांना सांगायला नको का काय आपली कंडिशन आहे? त्यांच्यात एक्स्ट्रीम भांडणं चालली आहेत. ताईला स्वतःचा राग कंट्रोल करता येत नाही, आई तिच्यावर सारखी चिडत असते. त्यांना काही तुझी काळजी नको का? एक मिनिट, त्या काळजी घेतायत, पण हे सगळं सांगून त्यांचं टेन्शन वाढवायची काहीच गरज नव्हती. आणि मुळात एवढं घडलंच नव्हतं काही की तू एवढा हायपर व्हावं. हायपर नाही झालो. ओके प्लीज, मला तुझी काळजी वाटते, मला तुझ्या हेल्थचा कन्सर्न आहे, बस दॅट्स इट. मी घेतेय ना माझी काळजी. ओके, म्हणजे माझी काही रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये का? ओम, मी असं नाही म्हटलं. कसं म्हटलंस तू? तुला हेच म्हणायचंय पण स्वीटू, आता मी आईला आणि ताईला बोललो तर ते चुकीचं आहे असं तुला वाटतंय? डॉक्टरांनी क्लिअरली सांगितलंय स्वीटू की तुला त्रास झाला तर बाळाला त्रास होणार, बरोबर? होय, मी असं म्हणतच नाहीये की तू चुकीचं बोललायस, पण मी घेतेय ना काळजी. म्हणजे मला बाळाची काळजी नाही असं तुला म्हणायचंय? तू चुकीचा अर्थ का घेतोय सोम? कारण तू चुकीचं बोलतीयस स्वीटू.
आता मी ताईला आणि आईला बोललो तर तुला ते चुकीचं वाटतंय. सॉरी. ठीक आहे, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी ताईला आणि आईला बोललो कारण मला तुझी काळजी वाटत होती. ठीक आहे, मीच चुकलो. सॉरी, मला माफ कर. ओम अरे असं काय करतोस तू? ओम ते तू मालविका ताईंसमोर बोलून चूक केलीस ओम. आता त्या ह्याच गोष्टीचा फायदा घेणार. अरे वा, ही तर खूप मोठी गोष्ट कळली मला. स्ट्रेस द्यायचा नाही. आता तर खरं स्ट्रेस द्यायची वेळ आली आहे मालविका. 8 लाखाचं मॅटर मोठं करायची वेळ आली. हॅलो, इन्स्पेक्टर शिर्के, ऐका ना, खानविलकर फिटनेस ग्रुप मध्ये 8 लाखाची अफरातफर झाली. हो, काय करणार आता? आणि तसे काही पुरावे आहेत माझ्याकडे. तुम्ही प्रश्न काय विचारताय? का, कोणी, कशाला, कधी केलं हे मी तुम्हाला सांगते, मेसेज करते, तुम्ही लगेच पोहोचा तिथे. बाय सर. चिन्या, तिला काम करायला सांग जरा. तिकडनं એટલે खूच म्हणजे असं कर म्हणजे करे. वहिनी जरा उशी घ्या ना. वहिनी भाऊ उशी मागतात का? हा हा, उशी नाही. वहिनी आल्यापासून बघतोय तुम्ही गप्पा, दादा गप्पा आहेत. काय झालंय का काय? वहिनी स्वीटूकडे सगळं ठीक आहे ना? हो हो, अगं ठीक नसायला काय झालं? सगळं सगळं ठीक आहे. हो भाऊजी, स्वीटूचे खूप लाड होत आहेत तिथे. शकू आहे तिथे म्हटल्यावर प्रश्नच नाही ना सुमन. हो ते तर आहेच. त्या अगदी लेकीसारखं करतात तिचं सगळं. अगं सख्खी लेक ही सावत्र वाटेल ना, इतके लाड होत आहेत आपल्या स्वीटूचे. तू बघ, नंतर ती इथे आल्यावर ना आपण काही केलं तर ते फिक्क पडणार आहे. हो, ओंकार सुद्धा खूप काळजी घेत आहेत आपल्या स्वीटूची. दादा सगळं बघून छान वाटतंय, पण मला असं वाटतं की स्वीटूला ना बोलवायला हवं आपल्याकडे. भाऊजी अगदी माझ्या मनातलं बोललात. अहो ऐका ना, आपण स्वीटूला माहेरी बोलून घेऊया का? नाही म्हणजे अगं शकूने सगळे तिचे डोहाळे पुरवले तर मग आपण काय करणार? आपण काही केलं तरी कमीच वाटेल नाही का? अय्या हो, माझ्या हातचे लाडू, तुमच्या हातची खीर, चिवडा, आपल्या घरातली लोणची, सगळं किती खावंसं वाटत असेल ना तिला बहिणी. हो, नाही, आपण ना तिला बोलून घेऊया काही दिवसांसाठी. अरे मला सुद्धा स्वीटूच्या हातची ना पुरणपोळी खायची. आओ, तिचे डोहाळे पुरवायचे, तुमचे नाही. साचे त्यांना जोक पण करता येते, मला खबरच नव्हती. नाही नाही, आपण बोलवूयात तिला. काकी काकी, हा तू कळव सुटूला, मी तिला घ्यायला जाणार. हा ए दादा, मी काय म्हणतो, या पलंगावर नवीन गादी आणूया, म्हणजे स्वीटूला कसं झोपायला जरा व्यवस्थित वाटेल ना. काय हो, आणि वाटलं ना तर एक कूलर पण एक्स्ट्रा घेऊयात, म्हणजे तिला हाय एसीचा वारा जर लागला नाही तर मग तिला गरमीत झोपायला नको ना.
ए चिन्या, कूलर कशाला पाहिजे? एसी आहे ना, एसी शिफ्ट करूया या बाजूला वरती. ती कसं शिफ्ट होणार बाबा? अरे होणार रे. अरे असं काय वारा लागेल तिला मस्त पैकी. काय कळत नाही याला. ऐका ना, तिला सोयीचं होईल ते सगळं करूया. हा? आणि शिवाय वहिनी, ती इथे असेल ना तेवढे सगळे दिवस तिच्या आवडीचा स्वयंपाक करायचा. चालेल. हा अरे काकी, मी तर ठरवलेच आहे. स्वीटी दीदीला बेबी झाली ने की त्या बेबीसाठी मी अंगाई गाणार आहे. पुरे 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 म्हणजे बाळ घाबरणार नाही असं गाणं गायला पाहिजे ना जिंगल. बाबा किंजल किंजल नाम से मारो. तुम्हाला हजे नाव नाही पाठ झाले? चिन्या नाव बदलणार आहे. चिन्या सोपं नाव ठेवा. तू माझे नाव बदलणार आहे? सुकम. अरे आम्ही चुकीचा घेतो म्हणून. चिन्या साधं सोपं सरळ नाव ठेवा. एक काम करूया, म्हणजे स्वीटूच्या बाळाचं बारसं असेल ना त्यावेळी हिचं पण बारसं करून टाकूया. तुमच्यात नलिनी साळवी कोण आहे? मी आहे. तुम्हाला आमच्या सोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. तुम्ही 8 लाखाचा घोळ केल्याची तक्रार आली आहे. ओम, डॉक्टरांनी सांगितलेली गोष्ट तुला सगळ्यांसमोर बाहेर सांगायची काय गरज होती? हे सगळं सांगून त्यांचं टेन्शन वाढवायची काहीच गरज नव्हती. आणि मुळात एवढं घडलंच नव्हतं काही की तू एवढा हायपर व्हावंस. मला तुझी काळजी वाटते, मला तुझ्या हेल्थचं कन्सर्न आहे, बस. दॅट्स इट. मी घेतेय ना माझी काळजी. ओम ओम चल ना झोपायला. मला काम आहेत जरा. तुझा एवढ्या रात्री कसलं काम आहे? स्वीटू, नवीन प्रॉडक्ट लॉन्च करतोय ना आपण, त्याची कामं चालू आहेत. प्रॉडक्ट सक्सेसफुल झालं पाहिजे, सो काही डिटेलिंग्स मध्ये मी त्याची कामं चालली आहेत. म्हणजे ऐक ना, मला खूप आवडलं सरप्राईज. थँक्यू. मनापासून थँक्यू म्हणतेस का जस्ट तोंडावर बोलायला? नाही म्हणजे माझंही यात काही चुकलं असेल तर तेही सांग. मला काय वाटेल, कोणाला काय वाटेल, याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, काय काय चुकलं. ओम सॉरी ना. ऐक ना, मला माहितीये मी खूप चिडचिड केली आणि तुला बोलले, पण खरंच सॉरी. आणि मूड स्विंग होतात ना या दिवसात, मला तसंच झालं. मला समजून घे ना प्लीज प्लीज प्लीज. चिडू नकोस ना तू एवढा. ओके. आणि हे बघ, मला एवढंच वाटत होतं की माझ्यामुळे शकू मावशी किंवा इतर कोणाला घरातल्या टेन्शन नको यायला ना, म्हणून मी बोलले, बाकी काही नाही. खरं चल ना झोपायला प्लीज. मला काम आहेत स्वीटू, तुझा झोप. चल ना प्लीज. मला कामं आहेत स्वीटू.